बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती सांगलीतून, ती पावसासंदर्भातली। सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं कहर केलाय। पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, काही ठिकाणी गावांमधले लाईट सुद्धा गेलेली आहेत। पावसामुळे आता उन्हाळी पिकांना, द्राक्ष बागेला आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे। सांगलीसह मिरज पूर्वेतही जोरदार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। राज्याला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहेच। आता सांगलीमध्ये त्याचे चिन्ह दिसत आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांच्याकडून। शरद, काय आत्ताची माहिती? नक्कीच हेमाली, जसा हवामान खात्याने जो अहवाल दिला होता तो अवकाळी पावसाचा दुपारी 4 वाजल्यापासून सांगली जिल्ह्यासह इतर पूर्व भागात आणि उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा सुरू झालेला आहे। जे सांगली जिल्ह्यामध्ये अद्याप 41 अंश इतके तापमान कधीही झालं नव्हतं, ते यंदा 41 अंशापेक्षा जास्त झालेलं आहे। या उन्हानं आधीच कहर केला होता, पण आज पुन्हा पावसाने, वादळी वाऱ्याच्या पावसाने कहर केल्याचे दिसून आले। या 2 ते 2.5 तासापासून हा जो पाऊस सुरू आहे, नुसता पाऊस नाही, गारांचा पाऊस आहे, वादळी वाऱ्याचा पाऊस आहे आणि या पावसामुळे जे हातात तोंडाला आलेली जी द्राक्ष पिकं असतील, उन्हाळी पिकं असतील, भाजीपाला असेल, टोमॅटो असेल, अशा अनेक पिकांचं अतोनात नुकसान होणार आहे। पण एकीकडे हे नुकसान होत असलं तरी उन्हाने जे कहर हा माजवला होता, थोडासा हा गारव्याने दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे हेमाली। नक्की, धन्यवाद शरद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।